राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपावरून हालचालींना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। याच दरम्यान शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिक्षक मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे देण्याची मागणी केली असून पदवीधर मतदारसंघाची जागा आता भाजपाकडे देण्यात यावी असं स्पष्ट मत शिक्षक मेळाव्यामध्ये मांडलं आहे। यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पदवीधर मतदारसंघ भाजपने घ्यावा, शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा, मंगेश चिवटेंसाठी शहाजी बापूंची आग्रही मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांच्या आमदारकीसाठी माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी आग्रही मागणी केली असून त्यासाठी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपलाच एक मोठी ऑफर दिलेली आहे। पदवीधर मतदारसंघ भाजपने घ्यावा आणि शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी मागणी शहाजी बापू पाटलांनी केली आहे। महायुतीकडून आम्ही अशी मागणी करू की पदवीधर भाजपला घ्यावा आणि शिक्षक शिवसेनेला द्यावा, एवढी मागणी करून हा प्रश्न कसा मार्ग, कारण ते माहीत होतंय ते आहे। या मागणीमागे मंगेश चिवटे यांना शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा हेतू असल्याचं बोललं जात आहे। शहाजी बापू पाटलांनी थेट नाव न घेता महायुतीकडे अप्रत्यक्षपणे मंगेश चिवटे यांच्यासाठी जागा सोडण्याचा आग्रह केलेला आहे। शपथे घरट्याला काढण्याची ही चढा काय, मला विरोधच नाही, विरोध होतो या बाळात काळजी नाही। मंगेश चिवटे हे शिवसेनेचे तरुण नेते असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ते निकटवर्तीय मानले जातात। मूळचे सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्याचे असलेल्या मंगेश चिवटे यांनी पत्रकारितेद्वारे मुंबईत आपल्या करिअरची सुरुवात केली होती। त्यानंतर शिवसेना अखंड असताना शिवसेना वैद्यकीय कक्षाची स्थापना मंगेश चिवटे यांच्याच पुढाकाराने झाली। तसंच वैद्यकीय क्षेत्रातही मंगेश चिवटे यांचं मोठं नाव असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या उभारणीची संकल्पना सुद्धा त्यांनीच मांडलेली होती। सध्या ते उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख आहेत। मी मनापासून आदरणीय शहाजी बापू पाटील साहेबांचा आभारी आहे। त्यासोबतच राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, महायुतीचं नेतृत्व म्हणून जो काही निर्णय होईल तो आम्हाला सगळ्यांना अर्थातच मान्य असेल, परंतु महायुतीच्या माध्यमातून जर मला येणाऱ्या काळामध्ये शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मिळाली तर नक्कीच शिक्षकांचे अनेक जे विषय प्रलंबित आहेत, प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्राधान्याने सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल। गेल्या काही दिवसांपासून मंगेश चिवटेंनी निवडणुकांसाठी जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी नुकताच सोलापूरमध्ये शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित केला होता। या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित होते। राज्यामध्ये लवकरच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्यामुळे महायुतीतील प्रत्येक पक्ष आपल्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यातच आता महायुतीत शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या आणि पदवीधर मतदारसंघ भाजपकडे घ्या अशी मागणी शहाजी बापू पाटील यांनी केलेली आहे। शहाजी बापू पाटील यांच्या मागणीवर भाजपकडनं काय प्रतिक्रिया येईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।